नमस्कार, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। मी आता आपण मसाला बनवणार आहे। हे बघा, घाटी मसाला, हे बेडकी मिरची, हे बघा वाळले कशी कडकडीत उन्हात खिडकीमध्ये बघा, लवंगी मिरची, अशा पद्धतीनं मिरच्या घ्यायच्या आहे। बघा मी काय काय मसाले घेतले, हे बघा धने घेतले अर्धा किलो, हे मसाले, हे सर्व, हे लवंग आहे। ते मी आता तुम्हाला सर्व भाजताना मी काढून दाखवते। हे सर्व ना मी मसाले साफ करून ठेवले। ही खसखस आहे, हे ना आपल्याला जेवढं आपण पाहिजे तेवढं, हे जिरं आहे, जेवढं कमी जास्त पण आपण मसाले टाकू शकतो। कोणाला जास्त पाहिजे असेल तर जास्त, कोणाला कमी पाहिजे असेल तर कमी। हे काय बघूया आपण, बडीशॉप आहे बघा, बडीशॉप 50 ग्रॅम घेतले। हे सर्व मी खडे मसाले घेतले। हे आता आपण आहे ना भाजताना बघा, हे सर्व ना खडे मसाले घेतले। हे बघा दालचिनी, हे सर्व ना खडे मसाले। हे बघा, हे तेजपत्ता, हे अशा पद्धतीनं मी सर्व गरम मसाले जेवढे आणलेले आहे हे सर्व भाजून, हे बघा लसूण घेतला मी अर्धा किलो। हे अशा पद्धतीचे कांदे घ्यायचे, मोठे मोठे कापून, बारीक असे पातळ काप। हे बघा खोबरं अर्धा किलो घेतलं, तेल, मीठ, हे धना आहे, हे सर्व गरम मसाले खडे मसाले मी आता हे भाजणार आहे कढईमध्ये। किचन छोटा आहे म्हणून मी बसून, हे लवंग आहे बसून दाखवते। हे बघा मी हे ठेवलं, हे बघा कढई ठेवले मी मोठे टोपासारखी। आता ह्याच्यात आपण तेल टाकूया। आपल्याला ह्याच्यात कांदा तळून घ्यायचा। हे बघा 3 किलो मिरच्याला मी 1 किलो कांदा, आता मी ह्याच्यात थंडीमध्ये घालायचं असं। हे असं कांदा ह्याच्यात चांगला शिजवून घ्यायचा तेलात। आता हे इथं शिजतंय, आपण हे ह्या गॅसला ठेवूया, ह्या साईडला ठेवूया। तोपर्यंत इथं आपण दुसरे मसाले भाजून घेऊया। कढई आहे, ह्याच्यामध्ये आहे टाकते। अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे बिना तेलाचं। सर्व खडे मसाले गरम मसाले भाजून घ्यायचं। कांदा खोबरं नुसतं हे करून घ्यायचं। दालचिनी, कांदा आणि खोबरंच तेवढं तेलात तळायचं, भाजून घ्यायचं। लसूण नाही तळायचा, लसूण असं घ्यायचा मसाल्यामध्ये। मसाल्यामध्ये मी दोन प्रकारची मिरची घेतली, एक लवंगी मिरची, एक बेडकी मिरची। मी बनवत आहे घाटी मसाला, बघा कसा बनवते।
बघा अशा पद्धतीनं यांना भाजलं घेतलं. सर्व भाजून घ्यायचं. गॅस फास्ट केलाय, हा पण गॅस फास्ट करायचा. हे आपलं कांदा इथं तेलात हे आपण काढतो. जास्त दालचिनी मस्त असं दालचिनीचं असं मोठं असते ना, असं मस्त उलटा पालटा करायचं. अशा पद्धतीने सर्व खडे मसाले आपले भाजून घ्यायचे. आणि आता ह्याची टाकते. भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने गॅस फास्ट करायचा. भाजायचं. पण काढून घेते. काढते त्याच्यात टाकते. बघा तर हे काढायचं. हे सर्व गरम मसाले असे सुकेच घालायचे. फक्त हळकुंड, कांदा आणि खोबरं हे तेलात भाजायचं, शिजवायचं. लसूण नाही भाजायचं. लसूण असंच कच्चा न्यायचा कुटायला. तोपर्यंत मी कांदा पाणी पाहत होते. अशा पद्धतीने आपण काढून घेते. बडीशेप पण घालायचं. मसाला असं भाजलं ना, मस्त आपला मसाला आपला टिकतो चांगला. आपण त्यात टाकते. तो पण मी पण असा नुसता वरखाली भाजायचा. वरखाली करून तेजपत्ता माझ्या आईने गेल्या टायमाला घरी येऊन बनवून घ्यायची मसाला. पण मी नाहीतर माझी सासू गावना आम्ही गावी गेलो का बनवून घेऊन येत असते मिरची मसाला. मी घरातच म्हणलं आपण करावं. आता झाले 2-4 वर्ष झाले मी करते स्वतः. बघा
आपण टाकायचं असं. बघा हे पण आपण भाजून घेऊया. कांदा पण आपला असा हलवत राहायचा अधूनमधून. कांदा हळकुंड आहे, हळकुंड पण आपण तळायची आहे. साईडला ठेवले. आता हे मी ह्याच्यातच काढते. परत आपण ते सर्व मिक्स करूया. हे बघा खसखस आहे. ते नुसतं असं कोरडेच बिना तेलाचे मसाले, खडे मसाले असे भाजायचे व्यवस्थित. असं एकदम भाजूया आपण. कांदा पण आधीमध्ये असा हलवायचा व्यवस्थित. झालं आता आपलं भाजून. आपण हे ह्याच्यात टाकते. आता आपण गॅस बंद केला. आता मी खाली बसते. हे बघा लवंग आहे, लवंग पण भाजून घ्यायचं. हे असं सगळं आणि मसाला असं फक्त भाजायचं व्यवस्थित. आता मी हे पण काढते. वास यायला लागला, सुगंध चांगला. मग आपलं भाजलं समजायचं. आता हे पण मी बंद करते गॅस. हे पण मी काढते. आता आपण सर्व टाकून मिक्स करायचे सर्व मसाले आपल्याला. हे सर्व असं मिक्स करून टिकतो आपण याला कुटून आणायचं. सर्व असं माझी पराठीतली काढता वगैरे असं चालतं काढायचं. सर्व मिक्स करायचं असं. आता पिशवी करून गरम मसाले आपले सगळे भाजले. पण कढई ठेवते. आता आपण हळकुंड करू. बघा इथं कांदा आपला हलवून घेतला आणि तेल ठेवले. आता आपण इथं हळकुंड टाकूया. हळकुंड घेतले.
भाजून घेऊया व्यवस्थित. कांदा पण आपला मस्त लाल असा भाजला पाहिजे. 1 किलो कांदा घेतला. भाजायचं अजून थोडा चांगला भाजला पाहिजे, शिजला पाहिजे. तोपर्यंत आपण इथे टाकून भाजूया. अशा पद्धतीने आपण भाजायचं व्यवस्थित. आपण भाजून झालं का आपलं खोबरं मी घेतलं. खोबरं आपण भाजून घेऊया. आता मी काढते. आपण झाले लालसर असं भाजले. रंग चेंज झाला का समजायचं भाजलं. अर्धा किलो खोबरं हे बघा. आता मी खोबरं टाकते. बघा आता आपण गॅस फास्ट करते. खोबरं पण आपलं लालसर असं भाजायचं. आपण त्याच्याच तेलात मी खोबरं पण टाकते. तेल बघा आहे खाली भरपूर कढईमध्ये. असं भाजायचं. कांदा मी घालून शिजायला शिजत आलाय आपला कांदा पण. खोबऱ्याला आपण खोबरं एकदा परतवलं. झाल्यावर मिरच्या भाजून आणायच्या. मिरच्या पण भाजायच्या. मिरच्या मी अगोदर भाजून ठेवले. कांदा बघा आपला असा व्यवस्थित शिजलाय. अजून त्याचा कलर बदलला पाहिजे कांद्याचा. शिजू द्या अजून. तोपर्यंत आपण खोबरं बघूया. खोबरं पण भाजायचं व्यवस्थित. आधी त्याला कापलंय लांब लांब. माझी मुलगी आली ती म्हणलं खोबरं काप. अशा पद्धतीनं खोबरं भाजायचं. बघा आपला
मसाला झाला तयार, मस्त असा घाटी मसाला. बघा, आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.